मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांचे विचार पाहिले. आज मी अशा महान विचारवंताचे विचार सांगणार आहे जे सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक, लेखक, अस्पृश्यता जाती व्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांना लोकांनी महात्मा ही उपाधी बहाल केली. ते म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्या विचारांचा प्रखर प्रकाशझोत मी या सुविचारांच्या रूपाने देत आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी उद्दिष्ट गाठायचे असते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. मनुष्य सर्व प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि सर्व मानवांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. महिला आणि पुरुष जन्मापासून मुक्त आहेत. म्हणूनच दोघांनाही समान हक्क उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे. ध्येय नसलेली माणसं साबणाच्या फेसासारखी असतात. काही क्षणापूर्वी दिसतात आणि काही क्षणानंतर नाहीशी होतात. आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे. कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये. देव एक आहे आणि सर्व माणसे ही त्याची मुले आहेत. स्वार्थाला वेगवेगळी रूप मिळतात. तो कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करतो. देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो, तर मग त्या जोड्या एकाच जातीत का? देव जातीवादी आहे का? जोपर्यंत अन्न आणि वैवाहिक संबंधांवर जातीय संबंध कायम राहतील तोपर्यंत राष्ट्रवादाची भावना विकसित होणार नाही. दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेऊ नये. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. सत्यपालन हाच धर्म, बाकीचे सर्व अधर्म आहेत. मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा. स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले. सत्कर्म करण्याने वैभव मिळणार नाही, परंतु शांती सुख मिळेल. तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळते पण शांती सुख मिळणार नाही, हे निश्चित. एखादे चांगले काम पूर्ण करण्यासाठी वाईट उपायांचा वापर करू नये. मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले, पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही? स्वकष्टाने पोट भरा. स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय. जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका. सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल,
पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. दबलेल्या, शोषित, वंचित वर्गामध्ये बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीच्या विकासासाठी शिक्षेची आवश्यकता सर्वाधिक आहे. क्रांती घडवून आणण्यासाठी प्रत्येकाशी संघर्ष करावाच लागतो. तो बाप असो, भाऊ असो वा शत्रू असो. संघर्षाशिवाय ना कधी परिवर्तन घडले आहे ना कधी घडेल. समाजातील खालच्या वर्गाचा तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही, जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही. जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग लागतील. मासा पाण्यात खेळतो, त्याला गुरुची आवश्यकता नसते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच सुविचार घेऊन परत भेटूया. थँक्यू.